संत कसे असले पाहिजे, संतांकडे कोणते गुण असले पाहिजे, तर संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी। संतांकडे कोणते गुण असले पाहिजे, दया आणि क्षमा हे दोन गुण संतांकडे असले पाहिजे। मग संतांकडे एवढेच दोन गुण लागतात का? नाही, आणखी काय लागतं संतांकडे? लोभ हंता नये मना जगी विरक्त तोची जाण। ज्याच्याकडे कोणत्याच प्रकारचा लोभ नाहीये आणि जो जगापासून जो संसारापासून विरक्त आहे तोच खरा संत आहे। मग मुक्ताबाई तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, इहलोकी तोची सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे अंगी। इह आणि परलोकामध्ये तोच सुखी आहे कोण? ज्याच्याकडे शुद्ध ज्ञान आहे। मुक्ताबाई शेवटच्या चरणामध्ये ज्ञानोबारायांना उपदेश करतात, मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा। मुक्ताबाई म्हणतात, ज्या खोट्या कल्पना आहेत त्या तुम्ही बाजूला सारा आणि काय करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा। हा झाला अभंगाचा सरळ अर्थ। याचा विस्तार करण्याचा प्रयत्न करू। विठ्ठल विठ्ठल अभंग कुणाचा आहे? कुणाचा आहे? अभंग आहे मुक्ताबाईंचा, म्हणजे एका स्त्रीचा। आणि या वारकरी संप्रदायामध्ये या जगामध्ये असे काही लोक आहेत की ते म्हणतात, स्त्रीने भजन करू नये, स्त्रीने कीर्तन करू नये, स्त्रीने प्रवचन करू नये। पण मला सांगा, स्त्रीने भजन कीर्तन का करू नये? स्त्रीला भजन कीर्तन करण्याचा पूर्ण अधिकार आहे। मी माझ्या मनाने सांगत नाही, अनेक संतांनी सांगितलेले, यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनासी। किंवा सकळांसी येते आहे अधिकार, सकळांसी येते आहे अधिकार, सकळांसी येते आहे अधिकार, सकळांसी येते आहे अधिकार। हो सकळांसी येते आहे अधिकार, सकळांसी येते आहे अधिकार, सकळांसी येते आहे अधिकार, सकळांसी येते आहे अधिकार। कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, सकळांसी येते आहे अधिकार, सकळांसी येते आहे अधिकार, सकळांसी येते आहे अधिकार, सकळांसी येते आहे अधिकार। सकळांसी येते आहे अधिकार, 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 कलियुगी उद्धार हरीच्या नामे। इथे प्रत्येक जणाला भजन कीर्तन करण्याचा अधिकार आहे। मग ते लहान असो किंवा मोठे असो, ते पुरुष असो किंवा नारी असो, प्रत्येक जणाला इथे भजन कीर्तन करण्याचा अधिकार आहे। आणि खरं सांगायचं म्हणलं तर या वारकरी संप्रदायामध्ये जी काही जडणघडण, जो काही वारकरी संप्रदायाचा प्रसार झालेला आहे, त्यामध्ये स्त्रियांचं फार मोठं योगदान आहे। किंवा या वारकरी संप्रदायामध्ये स्त्रियांचं फार मोठं बहुमूल्य किमतीचं स्थान आहे। मग तुम्ही मीराबाईचं उदाहरण पहा, जनाबाईंचं पहा, मुक्ताबाईंचं पहा, राधाराणीचं पहा, अशा अनेक स्त्रिया आहेत की तिने भजनाद्वारे अभंगाद्वारे अनेक जणांना उपदेश केला, अनेकांना मार्ग दाखवला। आणि स्त्री सामान्य नाहीये, स्त्रीचं या वारकरी संप्रदायामध्ये फार मोठं बहुमूल्य किमतीचं स्थान आहे। आपण जर जनाबाईंचा विचार केला तर काय कमी सामर्थ्यवान होत्या का जनाबाई? नाही, फार मोठ्या अधिकार संपन्न जनाबाई होत्या। किती मोठ्या अधिकार संपन्न, ज्यावेळेस वाळवंटामध्ये सर्व संत मंडळी एकत्रित यायची ना,
त्यावेळेस सर्वजण गळ्यामध्ये टाळ घेऊन उभे राहायचे आणि कीर्तन करत होते. पण कीर्तन करत असताना आज कुणी चाल म्हणावी, आज कुणी अभंग म्हणावा, आज कुणी कीर्तन करावं, हा सर्व अधिकार जर कोणाकडे असेल तर ते माझ्या जनाबाईंकडे होता. जनाबाई बोला, आज कुणी चाल म्हणावी. मग जनाबाईंनी उपदेश केला. जना म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. जनाबाईंनी उपदेश करावा, आज नामदेवरायांनी अभंग म्हणावा. आणि जसं जनाबाई सांगतात त्याचप्रमाणे सर्व संत मंडळी वागायचे. एवढ्या मोठ्या संतांनी स्त्रीला एवढा मोठा अधिकार दिलाय, मग तुम्ही आम्ही का म्हणताय की स्त्रीने भजन कीर्तन करू नये? एवढंच नाही, जनाबाईंचा किती अधिकार होता. ज्या गौऱ्यांना जनाबाईंच्या हाताचा स्पर्श झाला त्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. एक वेळेसचा प्रसंग आहे पहा. जनाबाईंची ख्याती ऐकली, जनाबाईंचा अधिकार ऐकला आणि प्रदेशामधून कबीरदासजी नावांचे मोठे महात्मे नामदेवरायांना सोबत घेऊन जनाबाईंना भेटण्याकरता आले. ज्यावेळेस जनाबाईंना भेटण्याकरता आले त्यावेळेस ज्यावेळेस पंढरपूरमध्ये आले ना, आल्यानंतर विचारले ते कुठे जनाबाई राहतात का? आता पूर्वी जनाबाईंना जनाबाई कोणीच म्हणत नव्हतं, जनी जनी म्हणून हाक मारायचे. मग एक जण म्हटला कोण? ती जनी का? म्हणे हो त्याच जनाबाई. कुठे राहतात? सांगितलं जनाबाई या ठिकाणी राहतात. सांगितल्याप्रमाणे कबीरदासजी जनाबाईंच्या घराकडे गेले. परंतु दूरवरून पाहिलं तर जनाबाई आणि एका गावातली बाई दोघे जणी भांडणं करत होत्या. कबीरदासजीने हे पाहिलं, अरे ज्या बाईच्या शोधामध्ये आपण आलो आहेत तेच बाई ते भांडण करते. आणि बायांचे भांडण तर माहीतच आहेत, वेगळ्या वेगळ्या शिव्या देणं, आणखी काही बोलणं. मग जनाबाईंचे भांडण चालू होते. तेवढ्यात कबीरदासजी म्हटले की शिव्या देणारे संत असू शकत नाहीत. आपण कुणाच्या शोधामध्ये आलो? जिच्या शोधामध्ये आलो ती बाई ते भांडण करते. मग इथे काही आपलं काम नाही, चला परत. परंतु परत निघताने डोक्यामध्ये एक विचार आला, इतक्या लांब आलो तर 2-3 शब्द बोलून जाऊया, कबीरदासजी म्हणतात. आणि कबीरदासजींनी असं म्हणल्याच्या नंतर कबीरदासजींनी आवाज दिला, ओ जनाबाई. जनाबाई म्हटल्या, कोण आहात तुम्ही? सांगितलं, कबीरदास नाव आहे माझं. तुमची ख्याती ऐकली, तुमचा अधिकार ऐकला आणि तुम्हाला प्रदेशामधून भेटण्याकरता आलो. पण तुमच्या घरी देव राबतो म्हणे, पण तुम्ही ते शिव्या देतात काय? जनाबाई सांगतात, कबीरदासजी पहा ना, या बाईने माझ्या गौऱ्या घेतलेल्या आहेत. ती बाई म्हणती, जनी या गौऱ्या तुझ्या नाही, या गौऱ्या माझ्याच आहेत. परत जनाबाई म्हणतात, नाही या गौऱ्या माझ्याच आहेत. दोघींचं असं चालू होतं. तेवढ्यामध्ये कबीरदासजी म्हणतात, जनाबाई या गौऱ्या सेम दिसत आहेत, मग ही गौरी त्या बाईची सुद्धा असू शकते, ही गौरी त्या बाईची सुद्धा असू शकते. मग तुम्ही असं कसं काय म्हणता की या गौरी माझीच आहे? एवढ्या ठामपणे कसं काय सांगतात की या गौरी माझीच आहे? त्यावेळेस जनाबाई सांगतात, कबीरदासजी ज्या गौरीमधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येतोय ना त्या गौऱ्या माझ्या आहेत. या गौरीतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येतोय आणि ती गौरी माझी आहे. कबीरदासजींना आश्चर्य वाटलं, रे एखादी निर्जीव वस्तू कसं काय बोलू शकेल? परंतु प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे. म्हणून एक गौरी उचलली, कानाला लावली तर विठ्ठल विठ्ठल असा आवाज काही आला नाही. दुसरी गौरी उचलली, कानाला लावली, विठ्ठल विठ्ठल असा आवाज आला नाही. तिसरी गौरी उचलली, कानाला लावली तर खरंच त्या गौरीमधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येऊ लागला. कबीरदासजींना आणि नामदेवरायांना आश्चर्य वाटलं. संत कबीर आणि नामदेवाच्या मान डोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या.
विठ्ठल विठ्ठल असा आवाज येऊ लागला. कबीरदासजींना आणि नामदेवरायांना आश्चर्य वाटलं. मला सांगायचं काय, ज्या हातांचा स्पर्श गौऱ्यांना झाला त्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणू लागत होत्या. किती अधिकार जनाबाईंचा. जनाबाई भगवान परमात्म्याला शिव्या द्यायच्या. कोणाला? जगाच्या मालकाला जनाबाई शिव्या देत होत्या. अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या करट्या. जनाबाई भगवान परमात्म्याला शिव्या द्यायच्या. आणि एखाद्या व्यक्तीला जर शिव्या द्यायच्या म्हटल्या, एखाद्या व्यक्तीला जर बोलायचं म्हटलं तर त्या व्यक्तीवरती आपला अधिकार असला पाहिजे. काय? एखाद्या व्यक्तीला जर बोलायचं असलं तर त्या व्यक्तीवरती आपला अधिकार असला पाहिजे. मग जनाबाई भगवान परमात्म्याला शिव्या द्यायच्या. त्या अर्थी जनाबाईंचा अधिकार कोणावरती होता? जनाबाईंचा अधिकार भगवान परमात्म्यावरती होता. किती अधिकार जनाबाईंचा. भगवान परमात्म्याच्या गळ्याला दोर बांधून मीराबाई ओढत आणायच्या आणि काय म्हणायच्या? धरीला पंढरीचा चोर, 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 गळा बांधून या दोरा, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोरा. हो धरीला पंढरीचा चोर, धरीला धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा धरीला पंढरीचा चोर. भगवान परमात्म्याच्या गळ्याला दोर बांधून जनाबाई ओढत आणायच्या आणि ओढत आणून स्वतःच्या हृदयामध्ये कोंडून ठेवायच्या. हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. हो धरीला पंढरीचा चोर, धरीला धरीला पंढरीचा चोर. भगवान परमात्म्याच्या गळ्याला दोर बांधायच्या आणि स्वतःच्या हृदयामध्ये कोंडून ठेवायच्या. एवढा अधिकार माझ्या जनाबाईंचा. मग जनाबाई काही कमी सामर्थ्यवान होत्या का? नाही. आपण जर कानोपात्राचा विचार केला तर कानोपात्राचं ही सामर्थ्य फार मोठं होतं. त्यांचा जन्म झाला होता वेशीच्या गर्भातून. गणिकेच्या उदरातून जरी जन्म झाला असला तरी देवाची भक्ती कशी करावी, देवावरती श्रद्धा कशी ठेवावी आणि देवावरती भाव कसा ठेवावा हे त्यांना माहीत होतं. आणि देवाला दुसरं काय लागतंय का? नाही, देवाला भावाचाच भूकेला. देवा भावाचा भूकेला, देवा भावाचा भूकेला, देवा भावाचा भूकेला, देवा भावाचा भूकेला. जोडोनी आला,
भावाचा भुकेला आहे आणि ते ज्यांच्या आणि तो भाव माझ्या कानोपात्रा मातेकडे होता. एवढं नामस्मरण केलं देवाचं, एवढी भक्ती केली की भक्तीच्या जोरावरती भगवान परमात्म्याला स्वतःच्या मंदिरामध्ये त्यांना जागी द्यावी लागली. एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानोपात्राला देवाना मंदिरात जागा दिली. भक्ती पाहून भक्तीला आला भेटायला श्रीहरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धन्य झाली ती कानोपात्रा की तिने देवाची भक्ती केली. पहा, आजही तुम्ही पंढरपूरमध्ये जा. पंढरपूरमध्ये गेल्याच्या नंतर सर्वप्रथम कानोपात्रा मातेचं दर्शन घ्यावं लागतं आणि नंतर देवाचं दर्शन घ्यावं लागतं. का? अधिकार होता तेवढा त्या संतांचा. म्हणून कानोपात्रा माता ही सामान्य नाही आहेत. आपण जर मीराबाईंचा विचार केला तर ज्यावेळेस मीराबाई पायामध्ये घुंगरू बांधायच्या, हातामध्ये चिपळ्या घ्यायच्या आणि मोठ्याने भजन करत होत्या. नाचुंगी 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 हरि गुण गावत नाचुंगी नाचुंगी हरि गुण गावत नाचुंगी नाचुंगी हरि गुण गावत नाचुंगी. ओ नाचुंगी 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 हरि गुण गावत नाचुंगी नाचुंगी हरि गुण गावत नाचुंगी नाचुंगी हरि गुण गावत नाचुंगी नाचुंगी. ज्यावेळेस मीराबाई पायामध्ये घुंगरू बांधायच्या, हातामध्ये चिपळ्या घेऊन ज्यावेळेस नामस्मरण करायच्या देवाचं, त्यावेळेस साक्षात जगाचा मालक त्यांच्या भजनामध्ये येऊन नाचत होता. म्हणून मीराबाई ही सामान्य आहे. आणि आता आपल्याला अशा एका स्त्रीचा विचार करायचा आहे, अशा एका स्त्रीचा विचार करायचा आहे की तिने देवावरती नितांत प्रेम केलं, देवावरती नितांत श्रद्धा ठेवली, देवावरती भाव ठेवला. हे पहा, अशा स्त्रीचा विचार आपल्याला करायचा आहे. अशी एक स्त्री होती, 2 अक्षरी तिचं नाव आहे. काय? 2 अक्षरी तिचं नाव आहे. बरसाना तिचं गाव आहे. 2 अक्षरी तिचं नाव आहे. बरसाना तिचं गाव आहे. तिच्या अक्षराला उकार नाही, वेलांटी नाही. त्या 2 अक्षराला फक्त 2 काने आहेत. पहिल्या अक्षराला काना, दुसऱ्या अक्षराला काना आणि त्या कानामध्ये तिचा काना लपलेला आहे. सोबत लग्न न करता देवाची पटराणी जर कोण झालं असेल ना तर ती राधा राणी झाली. बिना परी नहीं के मैं प्रेम की पुजारन, बिना परी नहीं के मैं प्रेम की पुजारन, काना की पटरानी हो गई, कृष्णा की पटरानी हो गई. देवासोबत लग्न न करता देवाची पटराणी राधाराणी झाली. पहा, आज जरी राधाराणीचं नाव, भगवान श्रीकृष्णाचं नाव घ्यायचं म्हटलं तर आधी राधा नाव घ्यावं लागतं, नंतर कृष्ण नाव घ्यावं लागतं. आपण म्हणतो का कृष्ण राधा? नाही, आपण राधा कृष्ण म्हणतो. का? तेवढं महत्व आहे राधाराणीचं. मला एवढ्या सर्व उदाहरणातून एकच सांगायचंय की स्त्री सामान्य नाही आणि या वारकरी संप्रदायामध्ये स्त्रियांचं फार मोठं बहुमूल्य किमतीचं स्थान आहे. पहा, पण शास्त्र असं सांगतंय, शास्त्र असं सांगतंय की स्त्री, ज्या वयस्कर महिला मंडळ आहेत, ज्या वयस्कर महिला मंडळ आहेत त्यांनी देवाचं नामस्मरण करावं, देवाची भक्ती करावी, देवाचं भजन करावं. ज्या तरुण महिला मंडळ आहेत त्यांनी संस्कारित राहावं, मर्यादित राहावं. का? तर देवाला जरी जन्म घ्यायचा म्हटला तरी तुमच्याच पोटी जन्म घ्यावा लागणार आहे. पहा, राम जन्माला आले कुणाच्या पोटी? कौशल्य मातेच्या पोटी. राम जन्माला आले कौशल्य मातेच्या पोटी, ती एक स्त्रीच होती. भगवान श्रीकृष्ण जन्माला आले कुणाच्या पोटी? देवकी मातेच्या, ती एक स्त्रीच होती. पहा, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, शिवराय अशा अनेक महात्म्याला जन्माला घालणाऱ्या तुम्ही रत्न नसून रत्नाच्या खान आहात, परंतु आचरण सांभाळत राहा.
कारण स्त्री सामान्य नाहीये, स्त्रियाचा फार मोठा महिमा आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. स्त्री सामान्य नाहीये, स्त्रीचं फार मोठं महात्म्य, म्हणून असं कोणीच म्हणू शकत नाही की या वारकरी संप्रदायामध्ये स्त्रीने भजन करू नये, स्त्रीने कीर्तन करू नये, स्त्रीने प्रवचन करू नये. इथे प्रत्येक स्त्रीला भजन कीर्तन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. पहा, अभंग कुणाचा आहे? अभंग आहे मुक्ताबाईंचा, म्हणजे एका स्त्रीचाच आहे. मग ज्यांचा अभंग आहे त्यांचा अधिकार आपल्याला पाहायचा आहे. कोण होत्या मुक्ताबाई आणि सामान्य होत्या का? नाही. मुक्ताबाई सामान्य नव्हत्या. मुक्ताबाई फार मोठा अधिकार होत्या, फार मोठा अधिकार संपन्न त्यांचा होता. पहा, मुक्ताबाई जन्माला आल्या. जन्माला आल्याच्या नंतर मुक्ताबाईने 3 देवांना उपदेश केला. कोणते 3 देव? पहिले म्हणजे नामदेवराया, दुसरे चांगदेवरायानं, आणि तिसरे म्हणजे ज्ञानोबाराय. पहा, नामदेवांना आणि चांगदेवांना कधीही उपदेश केला हे आपल्याला नंतर पाहू, परंतु ज्ञानोबारायांना कधी उपदेश केला आणि कशामुळे केला हे आपण पाहूया. अशी कोणती ज्ञानोबारायावरती वेळ आली होती की मुक्ताबाईंच्या उपदेशाची गरज ज्ञानोबारायांना पडली. कारण ज्ञानोबाराय काही सामान्य नव्हते. ज्ञानोबाराय कसे होते? ज्ञानोबाराय हे ज्ञानाचा सागर होते. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. हो ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. हो मारुनिया जावे, हो मारुनिया जावे, माझ्याच पोटायावे, माझ्याच पोटायावे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. हो ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. पहा, ओढा नाही, नदी नाही, तर ज्ञानाचा सागर माझे ज्ञानोबाराय झाले. ज्या सागरामधलं पाणी कधीच मोजमाप करता येत नाही, त्या सागराचा कधी अंतच लागत नाही, त्याप्रमाणे ज्ञानोबारायाच्या ज्ञानाचा अंत कधी लागला नाही. ज्ञानोबाराय ज्ञानाचा सागर होते खरंय, परंतु या जगामध्ये असे काही लोक आहेत की ते फार अज्ञानी आहेत. अज्ञानी आहेत, असू द्या अज्ञानी, अज्ञानी आहेत, परंतु स्वतःचं अज्ञान लपवण्याचा प्रयत्न करतायत. पहा, एक भोळा व्यक्ती होता. कोण? एक भोळा व्यक्ती होता. आणि आता भोळा असल्यामुळे त्याचं काही लग्न होत नव्हतं. मग काही दिवसांनी लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर भोळ्या व्यक्तीचं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर त्या भोळ्याची बायको येती जातीसाठी गावाकडे गेली. आपल्या इकडे जातात नाही येती जातीसाठी? जातात की नाही? मग त्या भोळ्या व्यक्तीची पत्नी आहे ती जी येती जातीसाठी गावाकडे गेली आणि 5-6 दिवस झाल्याच्या नंतर तो व्यक्ती म्हटला, बाबा माझी बायको येती जातीसाठी गावाकडे गेली आहे, मग तिला आणण्याकरता जाऊ का मी? कोण म्हणतंय? भोळा व्यक्ती. आता बाबा म्हटले, बाळा तुला 4 व्यक्तीमध्ये कसं चालावं कळत नाही, कसं राहावं कळत नाही, आणि कुठे चाललास तुझ्या बायकोला आणण्याकरता? राहू दे, तुझ्या बायकोला आणण्याकरता मी जातोय. त्याचे बाबा म्हटले, आणि मग आता भोळं ते भोळच असणार. भोळा व्यक्ती म्हणतो, बाबा तुमचं लग्न झालं होतं. बाबा म्हटले, ठीक आहे माझं लग्न झालं होतं. बाबा तुमचं लग्न झालं होतं, तुमची पत्नी येती जातीसाठी गावाकडे गेली होती. म्हणे, हा ते पण बरोबर आहे. मग तुमची पत्नी गावाकडे गेल्याच्या नंतर तुमच्या पत्नीला आणण्याकरता काय मीच गेलो होतो का? नाही ना. मग माझ्या पत्नीला आणण्याकरता मला जाऊ द्या. मग सांगितलं, जा तुझ्या आईला विचार. आईकडे गेला. आई
माझ्या पत्नीला आणण्याकरता जाऊ का मी? आईने सांगितलं बाळा ठीक आहे जा तू पत्नीला आणण्याकरता, परंतु मी जसं सांगत तसं ऐक. गेल्यानंतर तू खाली बसायचं नाही, कारण त्या घरचा जावई तू असशील. तू खाली बसायचं नाही, कुठेतरी वरती बसायचं. मला ठीक आहे. गेल्यानंतर जो कोणी पहिल्यांदा भेटेल त्याला विचारायचं बरोबर आहेत का तुम्ही, ठीक आहेत का, तब्येत वगैरे बरोबर आहे का? म्हणजे ठीक आहे. मग हे काय आहे ते काय आहे विचारत चालायचं. सांगितलं ठीक आहे. सांगितल्याप्रमाणे भोळा व्यक्ती गेला त्याच्या आईला त्याच्या पत्नीला आणण्याकरता. पत्नीला आणण्याकरता गेला, परंतु ज्यावेळेस बसमधून उतरला त्यावेळेस पहिल्यांदा सासरी बुवा भेटले. सासरी बुवाला जय हरी घातलं, जय हरी सासूबुवा. सांगितल्याच्या नंतर सासरी बुवा म्हटले जय हरी. सासऱ्याला आनंद झाला, अरे किती दिवसाने आपला जावई आपल्या गावाकडे आलाय. आनंद झाला सासऱ्याला. मग दोघे जणी घराकडे चालले, परंतु जात असताना आईने विचारलं होतं अगोदर जे भेटल त्याला विचारायचं तब्येत वगैरे बरोबर आहे का. विचारलं सासरी बुवा तब्येत बरोबर आहे का तुमची? सासरी बुवा म्हणतात हो जावई बाबू तब्येत बरोबर आहे. मग सासरी बुवा लग्न झालं का तुमचं? कोण विचारतंय? भोळा व्यक्ती. सासरी बुवा लग्न झालं का तुमचं? त्यावेळेस सासरी बुवा सांगतात. सासरी बुवाला वाटलं जावई बापूला चेष्टा करण्याची सवय असेल. सासरी बुवा म्हणतात हो जावई बापू लग्न झालं आमचं. परंतु जावई तिथं पण शांत बसायला. जावई म्हणतो लग्न झालं मग लेकरं बाळ काय आहे की नाही? कोण विचारतंय? भोळा व्यक्ती. त्यावेळेस सासरी बुवा सांगतात अरे येड्या जर लग्न झालं नसतं लेकरं बाळ नसते झाले तर तुला बायको कुठून झाली असती. कसे तरी पुढं घेतलं जावई बापूला. पुढे गेले. आईने विचारलं होतं हे काय आहे ते काय आहे विचारत चालायचं. मग तो म्हणला जवळ एक विहीर होती. विचारलं सासरी बुवा हे काय आहे? सासरी बुवा सांगतात जावई बापू ही विहीर आहे. बरं सासरी बुवा ही विहीर आहे, मग ही विहीर कोणी खोदली? सासरी बुवा सांगतात तुझ्या आणि माझ्या पप्पाने खोदली. चल पुढे. पुढे गेले. कसे तरी पुढे गेल्याच्या नंतर जावई सासरी बुवाचं घर आलं. सासरी बुवाने सांगितलं जावई बापू तुम्ही घरी जा, मी काही सामान घेऊन आलो. आणि गेल्याच्या नंतर ज्यावेळेस जावई बापू घरी गेले त्यावेळेस सासूबाईने पाहिलं अरे आपला जावई आलोय. आणि सासूबाईला जर जास्तीत जास्त कोण प्रिय असेल तर तो म्हणजे जावई. नाकातला मोती ठेवी गहाण ठेवी जावयाचा मान. सासूबाईने पाहिलं आपला जावई येतोय. सासूबाई जावई बापूला पाणी आणण्याकरता गेली. बसायला टाकलं आणि पाणी आणण्याकरता गेली. परंतु पाहिल्याच्या नंतर आईने सांगितलं होतं खाली कुठं बसायचं नाही. जावयाने लक्षात ठेवलं आईने सांगितलंय खाली कुठंच बसायचं नाही. मग काय केलं माहितीये जावई बापूने? एक गवताची गंज होती त्या गंजीवर जाऊन बसला. जावई गवताच्या गंजीवर जाऊन बसला. तेवढ्यात आल्या सासूबाई पाणी घेऊन. अरे जावई आता आला होता आणि आल्यानंतर कुठे गेला? इकडे तिकडे शोधायला लागला. तेवढ्या सासरी बुवा भेटले. सासूबाई लोकांच्या घरी विचारायला लागले आमचा जावई आला का, आमचा जावई आला का. सासरी बुवांनी सांगितलं अगं घरी जावई आलाय आता तरी लोकांची दारं नको पुंजू. सासूबाई म्हटल्या हो जावई घरी आलाय ते मला माहीत आहे, परंतु आल्यानंतर कुठे बसला. सासरी बुवा म्हटले चल आपण सापडू. दोघे जणी गेले. गेल्याच्या नंतर इकडे तिकडे पाहायला लागले, परंतु सासरी बुवाचं लक्ष अचानक गवताच्या गंजीकडे गेलं. गवताच्या गंजीकडे गेलं आणि गेल्याच्या नंतर पाहिलं तर जावई बापू गवताच्या गंजीवर बसलेले आहेत. सासरे बुवांनी त्याला खाली ओढलं आणि खाली आणून बसवलं. कसे तरी जावई बापू पाणी वगैरे पेले. सासूबाईंनी दिवसभरामध्ये पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला आणि पुरणपोळ्याचा स्वयंपाक केल्याच्या नंतर तोपर्यंत जावई सगळं गाव फिरला. रात्रीची वेळ झाली. सासूबाई म्हटल्या जावई बापू जेवायला बसा. पण खरं सांगू का जावई फक्त भोळाच नव्हता. काय जावई भोळाच नव्हता, जावईला रात आंधळ्या सुद्धा होत्या. जावई बापू जेवायला बसले, परंतु जेवायला बसल्याच्या नंतर जावई बापू भिंतीकडे तोंड करून बसले. भिंतीकडे तोंड करून बसले आणि तेवढ्यामध्ये सासूबाई म्हणतात जावई बापू जेवायला समोर वाढलंय आणि भिंतीकडे काय तोंड केलं. आता जावई बापूला सांगता येईना की मला रात आंधळ्यात. जावई बापू सांगतात
फार दिवसांनी तुमच्या घरी आलोय. तुम्ही घर नवीन बांधलं, मग घराला रंग कसा दिलाय ना ते पाहत होतो. कशी तरी डेरिंग फिरवली आणि समोर तोंड करून जेवायला बसले. परंतु जावई बापूच्या शेजारी एक म्हशीचं टोणगं बांधलेलं होतं. काय? म्हशीचं छोटंसं वासरू. म्हशीचं टोणगं बांधलेलं होतं आणि जावई बापू जेवण करायला लागले. जेवण करत असताना जावई बापूच्या ताटामध्ये ते म्हशीचं टोणगं जेवायला लागलं. म्हशीचं टोणगं जेवायला लागलं आणि जेवत असताना सासूबाई पोळ्या आणून ठेवत होत्या. सासूबाई पोळ्या आणून ठेवत होत्या आणि म्हशीचं टोणगं पोळ्या खात होतं. म्हशीचं टोणगं पोळ्या खात होतं आणि हे टोणगं फक्त भातच खात होतं. भात खात होतं आणि म्हशीचं टोणगं पोळ्या खात होतं. सासूबाई फक्त आणून ठेवायच्या. सासूबाई म्हटल्या, जावई बापू दिसत नाही का तुम्हाला, तुमच्या ताटामध्ये म्हशीचं टोणगं जेवतंय. आता जावई बापू म्हटले, सासूबाई तुम्ही घरात बांधलंय ना, मग मला असं वाटलं लयच प्रेमाचं लय लाडाचं, त्याच्यामुळे मी त्याला खाऊ दिलं. आता येऊ द्या त्या टोणग्याला असं म्हणले आणि सासूबाई पोळ्या आणण्याकरता गेल्या. ज्यावेळेस पोळी आणण्याकरता गेल्या, पोळी घेऊन आल्या, परंतु ज्यावेळेस पोळी मांडणार तेवढ्यात जावयाला वाटलं म्हशीचं टोणगं आलं काय की. जावयाने असा नेम धरला, खडकन वाजवलं. लांब जाऊन पडल्या सासूबाई. कशी तरी रात्र झाली आणि रात्र झाल्यानंतर जावई बापू बाहेर झोपले. बाहेर बाजावरती झोपले आणि जावई बापूच्या शेजारी म्हशीचं टोणगं झोपलेलं होतं. आणि जावई बापूला कुठेतरी बाहेर जाण्याची वेळ आली रात्रीमधून. मग जावई बापूने काय केलं माहितीये, बाहेर जायचंय परंतु आपल्याला दिसत नाहीये, रात अंधऱ्यात. मग काय करायचं, एक सासरी बुवाचा फेटा होता, तो फेटा घेतला, एक पाय बाजेच्या बायका पायाला बांधला, एक जो कोपरा होता तो हातामध्ये घेऊन चालले. परंतु जात असताना ज्यावेळेस गेले त्यावेळेस म्हशीचं टोणगं जागं झालं आणि म्हशीचं टोणगं ते जे फेटा होता तो कुरतडायला लागलं. चगळू त्या फेट्याचं दोन तुकडे झाले. दोन तुकडे झाल्याच्या नंतर एक तुकडा जावईच्या हातामध्ये आणि अर्धा तुकडा या बाजाला. जावई बापू आल्याच्या नंतर ज्यावेळेस झोपण्याकरता आले त्यावेळेस दुसऱ्या रूम मध्ये म्हणजे सासूबाईच्या रूम मध्ये गेले. त्याला वाटलं आपलीच बाज आहे म्हणून झोपायला लागले. तेवढ्यामध्ये सासूबाई उठल्या. जावई बापू, अहो तुमची सासू आहे मी, इकडे कुठे आला? जावई बापू सांगतात, सासूबाई मगवा नाही का तुम्हाला मी कानाखाली वाजवली, त्याची क्षमा मागण्याकरता मी तुमच्याकडे आलोय. विठ्ठल 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 मला सांगायचं काय तर जगामध्ये असे काही अज्ञानी लोक आहेत परंतु स्वतःचं अज्ञान लपवण्याचा प्रयत्न करतात. मग ज्ञानोबाराय अज्ञानी तर नव्हतेच, परंतु ज्ञानोबाराय ज्ञानाचा सागर होते. ज्ञानोबाराय ज्ञानाचा सागर होते. आणखी कशी होते ज्ञानोबाराय तर ज्याप्रमाणे सूर्याचं बिंब पाण्यामध्ये पडावं त्याप्रमाणे ज्ञानाचं प्रतिबिंब घेऊन ज्ञानोबाराय या जगामध्ये या भूमीवरती अवतीर्ण झाले. ज्ञानोबारायांची एवढंच नाही तर ज्ञानोबाराय हे सर्व साधकांचे सुद्धा मायबाप झाले. साधकांचा मायबाप दरुशाने हारे ताप. साधकांचा मायबाप दरुशाने हारे ताप. सर्व घटी सुखरूप ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. ज्ञानोबाराय सर्व साधकांचे मायबाप सुद्धा झाले. एवढंच नाही, साधकांचे ज्ञानोबाराय साधकांचे मायबाप झाले परंतु ज्ञानोबाराय योग्यांची माऊली सुद्धा झाली. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली. ज्ञानोबाराय हे सर्व साधकांचे मायबाप झाले. ज्ञानोबाराय हे योग्यांची माऊली सुद्धा झाले. आणि एवढंच नाही, ज्ञानोबाराय साक्षात महाविष्णूचा भगवान पांडुरंगाचा अवतार आहे. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा.
ज्ञानोबाराय हे साक्षात भगवान पांडुरंगाचा अवतार आहे. मग ज्ञानोबारा एवढे अधिकार संपन्न असतानाही अशी कोणती वेळ ज्ञानोबारायावरती आली की मुक्ताबाईंच्या उपदेशाची गरज त्यांच्यावरती आली? पहा, एक वेळेचा प्रसंग आहे. ज्या वेळेस विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणी मातेने आपला देह इंद्रायणी मातेमध्ये अर्पण केला का? आपल्या मुलांना सामान्य जीवांसारखं जगण्याचा अधिकार मिळावा. आणि ज्यावेळेस दोघांनी देह त्याग केला त्यावेळेस जगाच्या माऊलीला आपल्या भावंडाकरता जगासमोर झोळी पसरावी लागली. ज्ञानोबाराय आळंदीमध्ये भिक्षा मागण्याकरता गेले. पहिल्या दारी गेले, माते भिक्षाम देही. आतमधून आवाज आला, कोण आहेस तू? सांगितलं, आई मी ज्ञान आहे. खबरदार मला आई म्हणलास तर. अरे संन्यासाचा पोरगा तू आणि मला आई म्हणतोस? चल निघ इथून, तुला भिक्षा वगैरे काही भेटणार नाही. त्यावेळेस ज्ञानोबाराय सांगतात, माते मला भूक लागली आहे म्हणून मी तुझ्याकडे भिक्षा मागण्याकरता नाही आलो. आई माझ्या निवृत्ती दादाला माझ्या सोपाना दादाला भूक लागली आहे म्हणून तुझ्याकडे नाही आलो. तर 4 वर्षाची माझी छोटीशी बहीण मुक्ताबाई आहे, तिच्या पोटामध्ये 4 दिवसापासून अन्नाचा एकही कण नाही. तिला भूक लागली आहे म्हणून मी तुझ्याकडे भिक्षा मागण्याकरता आलो. सांगितलं, भिक्षा वगैरे काही भेटणार नाही, चल निघ इथून. ज्ञानोबाराय पुढे गेले, पुढच्या दारी गेले, माते भिक्षाम देही. सांगितलं, संन्यासाच्या कार्ट्यांनो आळंदीमध्ये येण्याची परवानगी तुम्हाला कोणी दिली? त्यावेळेस ज्ञानोबाराय सांगतात, आई आळंदी हे आमचं सुद्धा गाव आहे. काय? आळंदी हे आमचं सुद्धा गाव आहे आणि आमच्या गावामध्ये येण्याकरता आम्हाला परवानगीची गरज नाही लागणार. उच्च बोलतोस, चल निघ इथून. हाकलून दिलं ज्ञानोबारायांना. ज्ञानोबाराय पुढच्या दारासमोर गेले, माते भिक्षाम देही. आतमधून एक बाई ताटामध्ये शिरा घेऊन आली. ज्यावेळेस बाहेर आली, ज्ञानोबारायांच्या डोक्यावरून हात फिरवला. ज्ञाना फार दिवसांनी आलास बाळा. असे सहानुभूतीचे बोल ऐकून ज्ञानोबारायांना फार दिवस झाले होते. ज्ञानोबारायांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ज्ञानोबाराय म्हणतात, आई हो फार दिवसानंतर आलोय मी. ज्ञानोबारायांनी पाहिलं की आपल्या झोळीमध्ये शिदा प्राप्त झालेला आहे. हे पाहून मुक्ताबाईला फार आनंद होईल. या आनंदामध्ये ज्ञानोबाराय सिद्ध भेटाकडे निघाले. परंतु सिद्ध भेटाकडे जात असताना पाहिलं तर समोरून विसोबा खेचर आले. विसोबासाठी आले आणि आल्याच्या नंतर त्यांना पाहिलं आणि जगाचा घाम पुसणाऱ्या माऊलीला आज घाम आलाय. त्यांना पाहिलं, अरे आता हे विसोबा खेचर, आता हे विसोबा काका मला नाही सोडणार, फार मारतील, फार बोलतील. हे पाहिलं आणि तेवढ्यामध्ये विसोबा आले. विसोबा आल्याच्या नंतर घोड्यावरून उतरले आणि सांगितलं, संन्यासाच्या कार्ट्यांनो किती वेळेस सांगितलं आळंदीमध्ये पाऊल टाकत जाऊ नका. तुम्ही ज्यावेळेस आळंदीमध्ये पाऊल टाकताय त्यावेळेस ही आळंदी, या आळंदीमध्ये एकही आनंदाचा सुखाचा दिवस नाही जात. त्याच्यामुळे तुम्ही आळंदीत येत जाऊ नका. त्यावेळेस ज्ञानोबाराय म्हणतात, काका जी चूक झाली त्या चुकीचं प्रायश्चित म्हणून माझ्या आईवडिलांनी इंद्रायणीमध्ये देह त्याग केला. त्या चुकीचं प्रायश्चित केलं. मग आणखीही तुम्ही आम्हाला त्रास का देताय? आमचं काय चुकतंय का? त्यावेळेस विसोबा सांगतात, अरे तुम्ही जर एक दिवस जरी आळंदीमध्ये पाऊल टाकला तर आमचा सुखाचा दिवस जात नाहीये. त्यामुळे तुम्ही या आळंदीमध्ये येत जाऊ नका. तुमचे तोंड जरी पाहिले तर आमचा दिवस सुखाचा जात नाही. ज्ञानोबाराय सांगतात, काका एवढ्या वेळेस जाऊ द्या मला. विसोबा काका सांगतात, एवढ्या वेळेस काय, पुढच्या वेळेस न येण्याची हिम्मत नाही केली पाहिजे अशी अवस्था तुझी करतो. हातामधली झोळी हिसकावून घेतली, झोळीतलं अन्न खाली टाकलं. खाली टाकल्याच्या नंतर ज्ञानोबाराय उचलून घेतील म्हणून त्यावरती पाय दिले. मातीमध्ये ते मिळवलं आणि मिळवल्याच्या नंतर जी झोळी होती ती झोळी फाडली, फेकून दिली. कुणी त्यांच्या अंगावरती चिखल उडवतंय, कुणी शेण उडवतंय, कुणी ज्ञाना ज्ञाना म्हणून चिडवतंय. ज्ञानोबाराय हे फक्त डोळ्यांनी पाहत होते.
परंतु बोलत काही नाही, फक्त पाहत होते. कशी तरी फाटकी झोळी घेतली आणि आपल्या घराकडे गेले. सिद्ध भेटाकडे गेले. गेल्याच्या नंतर मुक्ताबाईंनी पाहिलं आपला दादा आलाय. नक्कीच आपल्याला काहीतरी खायला घेऊन आला असणार आहे. पाहिलं तर ज्ञानोबरायांचे डोळे रागाने लालबुंद झालेले होते, अंग गरम झालेलं होतं. मुक्ताबाई म्हणतात, दादा काय झालं रे? तुला कोणी बोललं का? तुला कोणी मारलं का दादा? सांग मला. हे बघ दादा, तुला जर कोणी बोलत असेल, तुला जर कोणी मारत असेल तर नकोय मला द्या मधुकरी, नकोय मला द्या अन्न, नको जाऊ तू आजपासून मधुकरी मागण्याकरता. हे बघ दादा, आजपासून मी अजान वृक्षाची पाने खाईल, इंद्रायणी मातेचं पाणी पेईल आणि माझ्या हृदयाची, माझ्या पोटाची ताण भागवेल. परंतु तू आजपासून मधुकरी मागायला जाऊ नकोस. थांब दादा, समजावून सांगतायत मुक्ताबाई ज्ञानोबरायांना. थांब दादा, मी तुला पाणी आणण्याकरता जाते. पाणी आणण्याकरता गेल्याच्या नंतर ज्ञानोबरायांना जगाचा त्रास आलेला होता. ज्ञानोबरायांनी विचार केला, रे आपण या लोकांना काहीच करत नाही, तरीही आपल्याला हा त्रास का देत आहेत? आपल्याला या जगापासून आपले संबंध तोडायचे. म्हणून ज्ञानोबराय उठतात आणि आपल्या पर्णकुटीमध्ये जातात. आपल्या पर्णकुटीमध्ये गेल्याच्या नंतर आतमधून ताटी लावून घेतात, दरवाजा लावून घेतात आणि ध्यानस्थ बसण्याचा प्रयत्न करतात. ध्यानस्थ बसण्याचा निश्चय करतात. ध्यानस्थ बसणार तेवढ्यामध्ये मुक्ताबाई येतात. ज्ञाना, हे ज्ञान दादा कुठे गेलास? दादा दादा म्हणून हाक मारतात. दादा कुठे आहेस तू? हाक मारले तर अचानक लक्ष आपल्या पर्णकुटीकडे गेलं. पर्णकुटीकडे गेल्याच्या नंतर पाहिलं तर दरवाजा आतमधून लावलेला होता. खिडकीतून डकवतात तर पाहतात ज्ञानोबराय हे ध्यानस्थ बसतायत. तेवढ्यामध्ये मुक्ताबाई म्हणतात, ज्ञानदादा, अरे या लोकांचं काय वाईट वाटून घेतोस? या लोकांना तुझा अधिकार माहीत नाहीये, तुझं साधुत्व माहीत नाही, याचा काय वाईट वाटून घेतोस? जाऊ दे, हे लोक मूर्ख आहेत, यांना तुझा अधिकार माहिती नाहीये, सोडून दे, यांचं डोक्यात नको घेऊ. आणि दादा माझ्यावरती एक कृपा कर, मजवरी कृपा करा, मजवरी कृपा करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, हो ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, मजवरी दया करा, मजवरी दया करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताबाई ज्ञानोबरायांना म्हणतात, मजवरी कृपा करा, मजवरी दया करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, हो ताटी उघडा ज्ञानेश्वरा. दादा माझ्यावरती दया कर आणि ताटी उघड. हे बघ दादा, हे लोक तर बोलणारच आहेत, यांना तुझं साधुत्व कळलेलं नाहीये, यांचा अधिकार तुला समजलेला नाहीये. हे बघ दादा, मुक्ताबाई एक उपदेश ज्ञानोबरायांना करतात. दादा, एखादा कीर्तनकार आहे, तू वाटाने चाललाय आणि जात असताना एखादा मूर्ख व्यक्ती त्याला शिव्या देतोय. मग ज्या मूर्ख व्यक्ती शिव्या देतोय त्या मूर्ख व्यक्तीचं काय वाईट वाटून घ्यायचं का त्या कीर्तनकाराने? नाही वाटून घ्यायचं, कारण तो बोलून चालून मूर्ख आहे. येत्या जात्या माणसाला तो बोलतच असतोय. मग त्या व्यक्तीचा वाईट वाटून घ्यायचं नाही. मग हे बघ दादा, तर तुला जर एखादा शहाणा व्यक्ती बोलला असता तर वाईट वाटून घेणं साहजिक आहे, परंतु बोलून चालून तो मूर्ख
मूर्ख व्यक्ती तुला बोललाय, मग त्याचं काय वाईट वाटून घ्यायचंय? मग दादा काय कर, यांचं काही डोक्यामध्ये घेऊ नकोस, कारण की या लोकांची सवयच आहे, या लोकांची रीतच अशी आहे की जगाला त्रास, जगाची रीतच अशी आहे की साधूला त्रास द्यायचा, साधूला त्रास द्यायचा अशी रीतच या जगाची आहे. जोपर्यंत हे साधूला त्रास देत नाही तोपर्यंत साधूचं साधुत्व सुद्धा त्यांना कळत नाही. हे बघ दादा, जशी हिऱ्याची परीक्षा कशी ज्यावेळेस हिऱ्याला काही लागल्यानंतरच कळते की हा हिरा आहे का खरंच दगड आहे, कळतो की नाही? किंवा शूरवीराची परीक्षा रणांगणामध्ये गेल्यानंतरच कळते. नाहीतर एखादा शूरवीर आहे घरी बसलाय आणि फक्त म्हणतोय मी फार मोठा शूरवीर आहे, असेल का तो शूरवीर? नाही. असा एक शूरवीर होता, तो एक तलवार घेऊन त्याच्या बायको समोर दररोज यायचा आणि फक्त एवढंच म्हणायचं, हे बघ मी फार मोठा शूरवीर आहे. काय म्हणायचा? हे बघ मी फार मोठा शूरवीर आहे, एवढंच म्हणायचा. आणि बायकोने 1-2 वर्ष ऐकून घेतलं. एक दिवस तो म्हटला, हे बघ मी फार मोठा शूरवीर आहे. बायकोने सांगितलं, हे बघा या तलवारीने तुम्ही कुणाकुणाचे किती दिवे लावलेत हे मला माहित आहे, म्हणून तलवार त्या खुटीला अडकवा आणि जेवायला बसा. त्याला राग आला, जास्त बोलू नकोस नाहीतर याच तलवारीने तुला संपवेल. सांगितलं, मला संपवूस तर रणांगणामध्ये जा आणि रणांगणामध्ये गेल्याच्या नंतर 5-10 माणसांना संपवा, मग मी समजेल तुम्ही खरंच शूरवीर आहे. आणि मग सांगितल्याप्रमाणे तो रणांगणामध्ये गेला. गेल्याच्या नंतर 10 लोकांचे हात घेऊन आला. 10 लोकांचे हात तोडून आणले आणि बायको समोर ठेवले. बघ आता म्हणतेस ना मला शूरवीर. सांगितलं, हे बघा तुम्ही 10 लोकांचे हात आणूस तर 2-3 जणांचे मुंडके जरी आणून ठेवले असते तर मी तुम्हाला शूरवीर म्हटलं असतं. त्यावेळेस तो व्यक्ती म्हटला, हे बघ मुंडके कुठून आणू? मुंडके आणण्याच्या अगोदर, हात आणण्याच्या अगोदर मुंडकेच कोणीतरी तोडून घेऊन गेलो होतो. आता मेलेल्या माणसासोबत काय युद्ध करणं अवघड आहे का? नाही. जो मेलेल्या सोबत युद्ध करतो तो शूरवीर नाही, जो जिवंतासोबत युद्ध करतो तोच खरा शूरवीर आहे. मग शूरवीराची परीक्षा रणांगणामध्ये गेल्यानंतर होते. ज्ञानोबरायांना मुक्ताबाई सांगतात की दादा हे बघ ही सुद्धा तुझी परीक्षा चाललेली आहे, ही आपली परीक्षा चाललेली आहे आणि त्या परीक्षामध्ये आपण जर फेल झालो तर नाही चालणार. दादा आपल्याला जगाचं कल्याण करायचंय, कारण आपला अवतारच त्यासाठी झालाय. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी. मुक्ताबाई ज्ञानोबरायांना म्हणतात, दादा आपला जन्मच कशासाठी झालाय तर जगाच्या कल्याणासाठी, आणि आपल्याला आणखी फार त्रास सहन करायचा आहे हा तर काहीच नाहीये. जगाच्या कल्याणासाठी फार त्रास आपल्याला सहन करायचा आहे. कोण सांगतंय? मुक्ताबाई म्हणतात, तू जर आताच असा संतापशील, आताच असा रागवशील तर पुढे चालून आपलं काय होणार. त्याच्यामुळे दादा
आपल्याला आणखी जगाचं कल्याण करायचंय आणि आपल्याला आणखी संत पदाला प्राप्त व्हायचंय. आणि या परीक्षेमध्ये तू जर फेल झालास तर चालेल का? नाही. आपल्याला संत पदाला प्राप्त व्हायचंय. मग संत पदाला प्राप्त होण्याकरता कोणते गुण लागतात? तर मुक्ताबाई अभंगाच्या प्रथम चरणात संता तोची जाना जागी, संता तोची जाना जागी, संता तोची जाना जागी, संता तोची जाना जागी, संता तोची जाना दया क्षमा ज्याचे अंगी. मुक्ताबाई सांगतात की संतांकडे कोणते गुण असले पाहिजे? दया आणि क्षमा हे दोन गुण संतांकडे असले पाहिजे. पहा, जगाच्या कल्याणाने जगाच्या दुःखाने जे सुखी होतात त्याला संत नाही म्हणायचं. जगाच्या दुःखाने जे दुःख होतात ते खरे संत आहेत. आणि पहा, संत कसे ओळखले पाहिजे? जे कारंजले गांजले त्यासी मने जो आपुले, तोची साधुळा खावा देवा ते तेचे जाणावा. जे कारंजले गांजले त्यासी मने जो आपुले, जे जगाच्या दुःखाने दुःखी होतात तेच खरे संत आहेत. मग मुक्ताबाई पहिल्या चरणामध्ये सांगतात की संतांकडे दया आणि क्षमा असली पाहिजे. मग पहा, कुणाकडे होती दया? तर दयाच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर सर्वप्रथम एकनाथ महाराजांचं नाव येतं. किती दयावंत माझे एकनाथ महाराज होते, तर पहा किती दयावंत होते. एक वेळेसचा प्रसंग आहे. एक गृहस्थ आपल्या मुलीच्या लग्नाकरता पैसे पाहिजेत म्हणून शेजारच्या गावामध्ये म्हणजे पैठणमध्ये पैसे मागण्याकरता आला. परंतु आल्याच्या नंतर त्याने पाहिलं काही जण एका ओट्यावरती बसलेले आहेत. परंतु ज्या ओट्यावरती जे लोक बसले होते ना, ते लोक ज्ञानोबारायांची निंदा करणारे, ज्ञानोबारायांची शांती भंग करणारे होते. तो व्यक्ती त्यांच्याकडे आला, म्हटला, पहा, माझ्या मुलीच्या लग्नाकरता मला पैसे नाही आहेत, मग माझ्या मुलीच्या लग्नाकरता काही पैसे देताल का? त्यांनी सांगितलं, हो, तुझ्या मुलीच्या लग्नाकरता आम्ही पैसे देऊ, परंतु आमचं एक काम कर. या गावामध्ये एक शांतीब्रह्म एकनाथ महाराज राहत आहेत. त्या एकनाथ महाराजांची शांतता भंग करून तू दाखव. पण खरं सांगू का, जर माणसाला जर गरिबी आली, माणसावरती जर गरिबी आली, म्हणून माणसाने कधीच चुकीच्या रस्त्याला जायचं नाही. त्यांनी सांगितलं, हा ठीक आहे, मी नाथबाबांची शांतता भंग करतो. तो नाथबाबांच्या वाड्याकडे निघाला. कशाला? नाथबाबांची शांतता भंग करण्याकरता. नाथबाबांकडे गेला आणि जात असताना पूर्वी घरावरती काही बोर्ड लिहिलेले असायचे. कोणते?
ज्ञानोबा एकनाथ महाराजांच्या घरावरती सुद्धा असा एक बोर्ड लिहिलेला होता, अतिथी देवो भव. आता पूर्वी घरावरती काही बोर्ड लिहिलेले असायचे, मग अतिथी देवो भव हा बोर्ड एकनाथ महाराजांच्या घरी होता. आणि घरामध्ये जात असताना घर मालकाला आवाज देणं हे एका ग्राहकाचं कर्तव्य आहे. मग त्याने आवाज तर दिलाच नाही, परंतु एकनाथ महाराजांच्या घरामध्ये तो पायातले जोडे घेऊन आत शिरला. आतमध्ये शिरल्याच्या नंतर एकनाथ महाराज हे पूजा करत होते. सुंदर अशी काकड आरती त्यांची चालू होती. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला. दर्शनाचा मेळा गरुडा पायी दाटला, दर्शनाचा मेळा गरुडा पायी दाटला, दर्शनाचा मेळा गरुडा पायी दाटला, वैष्णवाचा मेळा गरुडा पायी दाटला, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची दाटी सोडोनी हात, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची दाटी उभे जोडोनी हात. एकनाथ महाराजांची काकड आरती चालू होती. आणि काकड आरती चालू असताना तो व्यक्ती आतमध्ये आल्याच्या नंतर पाहिलं एकनाथ महाराज देवपूजा करतायत. तो आला पायातले जोडे घेऊन एकनाथ महाराजांच्या मांडीवरती बसला. बसल्याच्या नंतर एकनाथ महाराजांना किती राग आला पाहिजे, परंतु एकनाथ महाराज म्हणतात, गिरिजा हे बघ, हे व्यक्ती माझ्यावरती किती प्रेम करतात. दारामध्ये आल्याच्या नंतर त्यांनी पायातले जोडे सुद्धा काढले नाही, त्यांचं भान सुद्धा त्याला नव्हतं, एवढे प्रेम ते माझ्यावरती करतात. त्याचा तोही प्लॅन फेल गेला. आणि मग आता एकनाथ महाराज होते. एकनाथ महाराज घरी आल्याच्या नंतर कोणत्याही ग्राहकाला जेवल्याशिवाय पाठवत नव्हते. एकनाथ महाराजांनी सांगितलं गिरिजा काकूला, गिरिजा पंचपक्वानाचं ताट तयार कर. पंचपक्वानाचं ताट तयार केलं आणि दोघांना जेवण्याकरता वाढलं. ते जेवण पाहिलं आणि त्या ग्राहकाच्या तोंडाला पाणी सुटलं. मी सांगते, का नाही सुटणार पाणी? जगाच्या मालकाने 36 वर्ष त्यांच्या कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे नियावंती त्याचे पाये, अनन्य भक्ती भावे नियावंती त्याचे पाये.
परमात्म्याने एकनाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष कावडीने पाणी वाहिलं. ज्यावेळेस कावडीने पाणी वाहिलं त्यावेळेस भगवान परमात्मा गिरिजा काकींच्याच हाताचं अन्न खात होते. एवढा अधिकार गिरिजा काकींचा होता की त्यांच्या हाताचं अन्न भगवान परमात्म्याने खाल्लंय. ऐका भारतीय स्त्रीचे महिमान, देव खातो जिच्या हाताचे अन्न, अशा नाथांच्या पत्नी गिरिजा काकी धन्य. दया होती एकनाथरायांकडे. किती दया. एक वेळेचा प्रसंग आहे. एकनाथ महाराज दररोज गोदावरी नदीमध्ये स्नान करण्याकरता यायचे आणि एकनाथ महाराज स्नान करण्याकरता आल्याच्या नंतर एक दिवस एका यवनाला, एका मुसलमानाला एक दुर्बुद्धी फुटली. त्याने ठरवलं की एकनाथरायांची शांतता भंग करायची. एकनाथ महाराजांची शांतता भंग करायची. त्याच्यामुळे तो एका झाडावरती बसला. झाडावरती बसल्याच्या नंतर त्याने पान खाल्ले. ज्यावेळेस एकनाथराय नदीवरून स्नान करून येत होते त्यावेळेस नाथांच्या अंगावरती तो यवन थुकला. यवन अंगावर थुकला आणि थुकल्याच्या नंतर नाथरायाने वर सुद्धा पाहिलं नाही. नाथ बाबा आहे त्या जागेवरती परत फिरले आणि गोदावरी नदीतून स्नान करून आले. परत यवन अंगावर थुकला. परत नाथराया आंघोळ करण्याकरता गेले. परत आले, यवन परत थुकला. परत नाथराय आंघोळीला गेले. असं 1-2 वेळेस नाही, 108 वेळेस यवन अंगावर थुकला आणि नाथ बाबा 108 वेळेस गोदावरी नदीतून स्नान करून आले. थुंकू थुंकू त्या यवनाच्या तोंडाला जखम झाली. खाली उतरला आणि एकनाथ महाराजांना म्हटला, क्षमा करा, मला चूक झाली माझी. त्यावेळेस नाथरायांनी काय केलं असेल? नाथ बाबांनी त्याला क्षमा केली. परंतु नाथ बाबा म्हटले की हे बघ बाळा, आज तू माझ्या पुण्याचं काम केलंस. इथं तुझं काही चुकलं नाही. तू माझ्या पुण्याचं काम केलंस. कसं? तर आज तुझ्यामुळे 108 वेळेस गोदावरी मातेचं दर्शन झालं. 108 वेळेस गोदावरी मातेचं स्नान मला घडलं, फक्त तुझ्यामुळे. नाथ बाबाने त्या व्यक्तीला मुक्त केलं, प्रसाद दिला. यवन अंगावरी थुंकला, 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 यवन अंगावरी बाबांच्या अंगावरती 108 वेळेस यवन थुंकला, परंतु प्रसाद देऊन मुक्त केलं कुणी? एकनाथ महाराजांनी. आपल्या अंगावरती एखादा थुकू द्या, त्याला आपण चांगला प्रसाद देतोय. हे पहा, मला सांगायचं काय तर दया कुणाकडे होती तर माझ्या एकनाथ रायांकडे. आता पहिल्या चरणामध्ये मुक्ताबाई दया आणि क्षमा हे 2 शब्द वापरतायत. दया, क्षमा. मग दया आपण कुणाकडे होती हे पाहिलं, परंतु क्षमा कुणाकडे होती? क्षमा कशी असावी तर पहा, क्षमा माझ्या द्रौपदी मातेसारखी असावी. कुरुवंशामध्ये असा एक महल, असा एक नगर तयार केला होता की तो सगळ्या नगरावरून, सगळ्या महलावरून वेगळा होता. आजपर्यंत असा नगर, असा महल कुणीच तयार केला नव्हता. मायावी नगर म्हणतात त्याला. असा महल त्यांनी तयार केला होता आणि हे महल बघण्याकरता सगळ्या राजवाड्यातील राजांना धृतराष्ट्राने, आपल्या युधिष्ठिराने आमंत्रित केलं. सगळ्या राज्याला
आमंत्रित केलं आणि त्यामध्ये दुर्योधन सुद्धा आला. आणि दुर्योधन आल्याच्या नंतर दुर्योधनाला या मेहलाबद्दल काहीच माहीत नव्हतं. आला आणि त्या मेहलाचं असं एक वैशिष्ट्य होतं की ज्या जागेवरती पाणी होतं, म्हणजे ज्या जागेवरती पाणी दिसायचं ना त्या जागेवरती फरशी होती. काय? ज्या जागेवरती आपल्याला पाणी दिसायचं त्या जागेवरती फरशी होती आणि ज्या जागेवर फरशी होती त्या जागेवरती पाणी दिसायचं. मग याला काही या दुर्योधनाला त्या मेहलाबद्दल काही माहीत नव्हतं. यांनी काय केलं? सर्वप्रथम मेहलामध्ये पाय टाकला. लांबून पाहिलं तर त्याला फरशी दिसली, पण तिथं काय होतं? तिथं होतं पाणी. त्याला फरशी दिसली आणि त्याने चालायला लागला. चालत असताना चालता चालता तो पाण्यामध्ये पडला. पडल्याच्या नंतर सर्वजण त्याला हसू लागले. हसल्याच्या नंतर एक जी द्रौपदी जवळ एक दासी होती ती म्हटली, आंधळ्याचे मुलं आंधळीच असतात. परंतु ज्यावेळेस दुर्योधनाने वर पाहिलं तर द्रौपदी हसल्यानंतर दिसली. त्याला कळालं की द्रौपदी असंच म्हणली आहे. त्याने निश्चय केला जोपर्यंत या स्त्रीला निर्वस्त्र करणार नाही तोपर्यंत शांतीने बसणार नाही. मग मध्ये एक युद्ध झालं. एक युद्ध झालं आणि त्या द्यूतामध्ये पांडव हारले आणि दुर्योधन जिंकला. सगळे कौरव जिंकले आणि पांडव हारले. सर्वांना पणाला लावलं. त्यामध्ये फक्त द्रौपदी राहिली. द्रौपदीलाही पणाला लावलं आणि पणाला लावल्याच्या नंतर सांगितलं भीष्माचार्यांना की द्रौपदी सुद्धा हारलेली आहे. दुर्योधनाने सांगितलं, दुःशासना जा आपल्या दासीला घेऊन ये. दुःशासन गेला आणि द्रौपदीला ओढत घेऊन आला. सभेमध्ये आणल्याच्या नंतर ज्यावेळेस सभेमध्ये आणलं आणि आणल्याच्या नंतर पाहिलं की सर्वजण पुरुष आहेत. सांगितलं, दुःशासना द्रौपदीची साडी ओढ, तिला निर्वस्त्र कर. सांगितल्याप्रमाणे दुःशासन साडी ओढू लागला. परंतु द्रौपदी मागणी मागतीये, कुणीतरी माझी लाज राखा, कुणीतरी मला वाचवा. भीष्माचार्यांना सांगते, भीष्माचार्य वाचवा मला. पितामह होते, भीष्माचार्य होते, कृपाचार्य होते, द्रोणाचार्य होते, अनेक जण होते, परंतु खाली मान घालून उभे होते. तेवढंच नाही, त्या सभेमध्ये स्वतःचे 5 पतीही होते. त्याने खाली मान घातली आणि द्रौपदी मातेला कळून चुकलं की अरे इथे भगवान सोडता आपल्याला कोणीच वाचवणार नाही. मग द्रौपदी मातेने भगवान परमात्म्याचा धावा सुरू केला. कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे भगवान परमात्म्याचा धावा द्रौपदी मातेने केला. ज्यावेळेस धावा केला त्यावेळेस भगवान परमात्मा आले. आल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने द्रौपदी मातेला साड्या पुरवल्या. युद्ध संपला
आणि त्या द्यूतामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण केल्यामुळे पांडवांना राग आला होता. मग पांडवांना राग आला होता. असं मोठं भयंकर महाभारताचं युद्ध झालं. त्या भयंकर युद्धामध्ये सर्व कौरव मरण पावले आणि पांडव जिंकले. सर्वजण मरण पावले. परंतु त्या रणांगणामध्ये, त्या भूमीवरती, कुरुक्षेत्रावरती एक असा व्यक्ती पडलेला होता की त्या व्यक्तीच्या अंगावरती अनेक पक्षी बसलेले होते. पक्षी बसलेले होते तो म्हणजे दुर्योधन. दुर्योधन पडलेला होता. पडल्याच्या नंतर तिकडून अश्वत्थामा आला. मित्रा, काय झालं तुला? अरे, तुझं ते हस्तिनापूरचं राजवैभव पाहिलं होतं. तुझं ते वैभव पाहिलं होतं आणि आज तू असा पडलेला आहे. सांग सांग दुर्योधना, तुला काय झालं? खूप वेदना होत आहेत का? त्यावेळेस दुर्योधन म्हणतात की अश्वत्थामा, मला फार वेदना होतात, याचं दुःख मला होत नाहीये. हे बघ, माझ्या आईवडिलांना, आम्ही 100 भाऊ मेलो, परंतु आमच्या आईवडिलांना एकही जिवंत राहिला नाही पाणी पाजण्याकरता. त्याच्यासाठीही मी दुःखी होत नाहीये. पण हे बघ, आम्ही 100 कौरव मेलो, 100 कौरव मेलो, परंतु पांडवातला एकही पांडव मेला नाही, याचं दुःख मला होते. याला दुर्बुद्धी म्हणतात. अश्वत्थामा सांगतात की दुर्योधना, थांब, तुझ्यासाठी मी त्या 5 पांडवाचं मस्तक घेऊन येतो. आणि इकडे माहित होतं भगवान परमात्म्याला की अजूनही पांडवांच्या डोक्यावरचं संकट टळलेलं नाहीये. म्हणून पांडवांना सांगितलं, 5 पांडवांना भगवान परमात्मा लांब घेऊन गेले. द्रौपदी माता घरीच होत्या. 5 पांडवांच्या मुलांनी सांगितलं, माते, आज आमचे पिता घरी नाही आहेत, मग त्यांच्या जागेवरती झोपूत का आम्ही? आईने होकार दिला आणि 5 पांडवांच्या जागेवरती ते 5 मुलं झोपले. झोपल्याच्या नंतर अश्वत्थामा आला. अश्वत्थामा आल्याच्या नंतर रात्रीच्या वेळी आला आणि आल्याच्या नंतर पाहिलं, त्याला वाटलं 5 पांडव आहेत. म्हणून जसं अश्वत्थामा आल्याच्या नंतर अश्वत्थामाने 5 जणांचे मुंडके तोडले, हातामध्ये घेतले आणि हातामध्ये घेऊन दुर्योधनाकडे गेला. हे बघ दुर्योधना, मी बघ 5 पांडवांचे मुंडके घेऊन आलेलो आहे. दुर्योधनाने पाहिलं, अरे, हे मुंडके त्यांचे नसून त्यांच्या मुलाचे आहेत. दुर्योधनाने तिथेच प्राण सोडला आणि अश्वत्थामाला समजलं की हे जे 5 मुलं आहेत, त्या 5 मुलाचे मुंडके आहेत. त्याला समजलं की पांडव आणखीही जिवंत आहेत, ते आपल्याला सोडणार नाही. म्हणून तो पळू लागला. पळत होता. पळत असताना अर्जुनाने पाहिलं की अश्वत्थामा पळतोय. इकडे द्रौपदी मातेला समजलं की 5 मुलांचा अंत झालेला आहे. त्यांनी पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर द्रौपदी माता रडू लागल्या. कुणी मारलं माझ्या मुलाला? कुणी मारलं असेल? रडू लागल्या, फार आक्रोश करतायत. तेवढ्यामध्ये 5 पांडव आले आणि आल्याच्या नंतर पाहिलं की अरे, कुणी या मुलांचा अंत केला असेल? अर्जुनाने पाहिलं. अर्जुन म्हणतोय, ज्याने कुणी या मुलाचा अंत केला असेल त्याला मी सोडणार नाही. शोधामध्ये निघाली भगवान परमात्माने अर्जुन. परंतु निघत असताना अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलं आणि अर्जुनाला कळलं की हे ब्रह्मास्त्राची जी विद्या आहे ती फक्त मला आणि अश्वत्थामालाच येते. त्याला समजलं की अश्वत्थामाने आपल्या मुलाचा वध केलेला आहे. सांगितलं भगवंताला, देवा, अश्वत्थामाने वध केलेला आहे, त्याने हे अस्त्र सोडलेलं आहे. त्यावेळेस भगवान सांगतात की हे बघ अर्जुना, ज्यावेळेस आपल्याला काटा मोडतोय, काटा मोडल्याच्या नंतर तो काटा काढण्यासाठी काहीच साधन नाहीये. मग तो काटा काढण्यासाठी आपण काट्यानेच काटा काढतो, बरोबर की नाही? मग त्याने ब्रह्मास्त्र सोडलंय, तू सुद्धा ब्रह्मास्त्र सोड. अर्जुनाने ब्रह्मास्त्र सोडलं. त्या ब्रह्मास्त्राद्वारे अश्वत्थामा सापडला गेला. त्याला फार मारलं, त्याला वेदना दिल्या, फार वेदना दिल्या, दुःख दिलं. आणि भगवंत म्हणाले, अरे, जिच्या मुलाला मारलंय त्याच्याकडे तरी याला घेऊन चल. अश्वत्थामाला घेतलं आणि घेऊन द्रौपदी समोर आणलं. द्रौपदी, सांग, याला काय करू? कोणती शिक्षा याला देऊ? या तुझ्या 5 मुलाला याने मारलेला आहे, कोणती शिक्षा याला देऊ? याला हत्तीच्या पायाखाली तोडू का? याचे तुकडे तुकडे करू? कोणती शिक्षा देऊ? त्यावेळेस द्रौपदी माता काय म्हणले असतील? द्रौपदी माता म्हणतात, स्वामी, याला काहीच करू नका, याला सोडून द्या.
अगं द्रौपदी, तुझ्या 5 मुलाला यांनी मारलंय आणि तू म्हणते की सोडून दे. सांगितलं स्वामी याला सोडून का द्या, तर मी माझी 5 मुलं गमावलेली आहेत आणि 5 मुलाचं दुःख काय असतं हे मला विचारा, मला माहीत आहे. त्याच्यामुळे तुम्ही याला सोडून द्या का, कारण माझ्या 5 मुलाला यांनी मारलेलं आहे. माझी 5 मुलं गेले तरी तुम्ही 5 जण आहात, परंतु जर अश्वत्थाम्याला मारलं तर अश्वत्थाम्याच्या आईला कोणीच नाही, म्हणून त्याला सोडून द्या. एवढी दया माझ्या द्रौपदी मातेकडे. मग मुक्ताबाई पहिल्या चरणामध्ये म्हणतात, संत तुझी जाना जगी दया क्षमा ज्याची अंगी. दया कुणाकडे होती? एकनाथ महाराजांकडे. क्षमा कुणाकडे होती? द्रौपदी मातेकडे. म्हणून मुक्ताबाई सांगतात की संतांकडे दया आणि क्षमा हे 2 गुण लागतात, परंतु संतांकडे 2च गुण लागतात का? आणखी काय लागतं संतांकडे? अभंगाचं दुसरं चरण. लोभ अहंता नाही मना, लोभ अहंता नाही मना, लोभ अहंता नाही मना, लोभ अहंता नाही मना, जगी विरक्त तोजी जाना. ज्याच्याकडे कोणत्याच प्रकारचा लोभ नाही तोच खरा संत आहे. कोणाकडे नव्हता लोभ. पहा, ज्या वेळेस शिवाजी महाराजांनी तुकोबारायांना सोनं पाठवलं त्यावेळेस तुकोबारायांनी सांगितलं की हे सोनं आम्हाला नकोय. का? लोभ नव्हता त्यांच्याकडे. सांगितलं हे सोनं आम्हाला नको. जर त्यावेळेस शिवाजी महाराज म्हटले तुम्ही सुखी व्हावं एवढंच आम्हाला वाटतंय. शिवाजी महाराजांनी सांगितलं तुकोबाराय तुम्ही सुखी असावं, तुम्ही सुखी राहावं हेच आम्हाला वाटते. त्यावेळेस तुकोबाराय सांगतात हे पहा, तुम्हाला जर मला सुखी ठेवायचं असेल तर काय करा, तुम्ही विठ्ठलाचं चिंतन करा. कारण सोने रुपये आम्हा मृत्यू के समान आणि के पाशानं खडे जैसे.
सोनं हे आम्हाला मृत्यूच्या समान आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, भगवान परमात्म्याचं चिंतन करा, यामध्येच आम्ही खरे सुखी आहोत. तुकोबराय आणि तुकोबरायांनी काय केलं, अगोदर स्वतः अनुभवलं आणि नंतर लोकांना सांगितलं. तुकोबरायांनी सुद्धा फार चिंतन केलं. किती चिंतन तर आहे का, तुकोबराय एवढं नामस्मरण करायचे भगवान परमात्म्याचं, एवढं नामस्मरण करायचे, एवढं नामस्मरण करायचे. ज्यावेळेस तुकोबराय नामस्मरण करायचे त्यावेळेस भगवान परमात्मा त्यांच्या घरी उपस्थित असायचे. तुकोबराय एवढं नामस्मरण करायचे. ज्यावेळेस तुकोबराय सोशात जायचे त्यावेळेस सुद्धा नामस्मरण करायचे. एकाने सांगितलं, हो तुम्ही नामस्मरण करताय परंतु अशा जागेवर तरी नामस्मरण करू नका. माहीत आहे तुम्ही संत आहात, परंतु अशा जागेवर तरी नामस्मरण नका करू. त्यावेळेस तुकोबराय म्हणतात, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा लागला रे. छंद या नामाचा लागला रे. छंद या नामाचा माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला रे. छंद या नामाचा घेतला रे. छंद या नामाचा घेतला रे. तुकोबराय म्हणतात, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. तुकोबरायांना एकच छंद होता, गोविंद गोविंद म्हणाल लागलिया छंद, लागलिया छंद म्हणा, लागलिया छंद, लागलिया छंद म्हणा, लागलिया छंद. गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद, गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद. तुकोबरायांनी नामस्मरण केलं आणि तुकोबरायांनी शिवाजी महाराजांना सुद्धा हेच सांगितलं की तुम्ही नामस्मरण करा आणि त्याच्यामुळे आम्ही सुखी आहोत. बघा आपण सर्वांनाही एकदा नामस्मरण करायचे. सर्वजण वरती हात करा. विठोबा रुखुमाई, ठोबा